राधा एक काम कर, इथं बेडवर 3 जणी होतील. आणि खाली बिस्तर लावून घे. खाली बिस्तर लावली तर होऊन जातात मग. हो आई, तसंच करावं लागेल ना. खाली लावते मी बिस्तर. आता रेखाच्याही रूम मध्ये नाही जमत ना. नाही रेखाच्या रूम मध्ये नाही जमत. रेखाची आई आहे, रेखा आहे ना, परी आहे. गोवर्धन इकडे आता बाहेर हॉलमध्येच झोपेल तेव्हा होईल. हो, सगळे माणसं हॉलमध्येच झोपतील ना. आणि आई तुम्ही कुठे झोपाल? मी पाहिन बापा, रेखाच्याच कमऱ्यात झोपावं लागेल. इथं तर जागा होणार नाही. तुम्ही किती जणी आहात? 4 ना, तू 1 5 जणी. आणि हे मीर आहे. मीर कोणाकडे आहे? तर झोपली नाही. झोपली नाही, झोपली. ते रेखाच्या रूम मध्ये झोपवली आहे तिला. इकडे मामीजी वगैरे होते ना बसल्या, तर म्हणला झोपतात का बापा, म्हणून मग मी मीरला तिकडेच झोपवली. थांबल्या का नाही ताई मामीजी? किती म्हणलो ते माझ्या भावजेला थांब म्हणून. नाही थांबली. माझ्या भावाची इच्छा होती रात्रभर राहून जाऊन म्हणे. मी म्हणली उद्या सकाळी चाल, आता थांबून जा रात्रभर. नाही लावलं. उद्या किती वाजे जाऊन कामं किंवा करीन. शाळेत जायचं आहे अजून ते अंगणवाडीची चपरासीनच आहे. मास्तरीन राहिली असते तर माहित नाही, बरोबरच पाहिलं असतं काका. तर आपल्या माहेरी जाते तर राहते तर जमते तिला बरोबर. आणि नंदेच्या घरी आली की वेळच नाही मिळत. वाटतं म्हणलं जातेस तर मी नाही मग भाव दिले जास्त. इथं लोटल्या होत्या तर मी म्हणले थांबतील बापा आता मामीजी. मस्त जेवण केलं म्हणे, खूप पोट भरला म्हणे, तर लोटली असेल थोडा वेळ. काय तर आता हातातले आई बेडशीट काढली तिकडे समोर हातरायसाठी. हा हो, इथं आता बिछोना टाक. बिचाऱ्या तिकडे बसल्याच आहेत समोर. केव्हापर्यंत बसतील? आता झोपायची वेळही झाली. हो, आधी हे समोर साठी देऊन देते म्हटली, मग इथं बिस्तर लावीन एक. खाली गद्दा टाकावा लागेल. इकडे झोपा ना तर मग आई तुम्ही पण. इकडे जागा होईल का राधा? खाली गद्दा तर टाकावाच लागेल नाही. पाहतो बापा आता तिकडे जागा आहे की नाही आहे तर. मी याच्यासाठी म्हटली आई की रेखा वगैरे आणि आता आई एकाच बेडवर होतील. परी, रेखा, आई. मग तुम्ही एकटीच झोपाल का खाली? म्हणून म्हटली इकडेच झोपा, एकटी खाली झोपण्यापेक्षा. पाहते ना, जाऊन पाहते समोरही गद्दे गिद्दे झाले की नाही तर बघते. इकडे साठी गद्दा मग आहे नाही, काढते ना गद्दा. बाबा बेडशीट घ्यायसाठी आलेही नाही ना हे तर. काढ म्हणला मला बेडशीट आणि आलेही नाही. वा रे वा राधा, हातामध्येच बेडशीट पकडून ठेवली आहे, आणली नाही तिकडे. हो, तुम्ही म्हटले काढ म्हणून बेडशीट, म्हणलं आता येतील हे. हो, तर बेडशीट काढ म्हटलो तर तिकडे आणून द्यायला पाहिजे ना. नाही आणून दिली असती म्हणा. आई आल्या होत्या रूम मध्ये, तर विचारत होत्या झोपायच्या कसं, कुठं बिस्तर वगैरे लावत आहे असं वगैरे नाही का. मी आईंना सांगितले मीरचे बाबा लावून राहिले म्हटले बिस्तर वगैरे समोर. इथे एक बिस्तर लावून टाकीन तर वहिनी, मी आणि मीर 3 जणी होतो आणि बेडवर 3 जणी होऊन जातील. ललिता वहिनी, कुंता वहिनी, अजून सूर्यकांता वहिनी. असे सुरू होते बाबा गोष्टी आमच्या. आई आल्या होत्या ना, म्हणून काही मी बेडशीट तिकडे आणून दिली नाही. राधा, मला सांगितली नाही तू मी कसा दिसत होतो तर. तुम्ही ना 1 नंबर दिसत होते. कोट घातले होते ना लग्नाच्या. 1 नंबर हिरो दिसत होते तुम्ही. काही सांगते आता, हिरो दिसत होतो का? टकल्यावर केस नाही आहेत, काही नाही, हिरो दिसते म्हणते. केस नाही आहेत तर काय झालं? खरंच हिरोच दिसत होते तुम्ही तर. बोलली तर नाही राधा तू की चांगले दिसून राहिले हिरो सारखे म्हणून. हो, तर तुम्ही कपडे चेंज वगैरे केले तर इकडे आले का रूम मध्ये? सरळ तिकडे मी तुम्हाला बर्थडेच्या वेळी बघितली. आता तेव्हा सगळे जण होते ना, मग त्यांच्या समोर म्हटली असते का? हसले नसते का? कशाला हसले असते? वा कशाला हसले असते म्हणता तुम्ही? तरी म्हटलं का मला कशी दिसत होती मी तर? राधा, तुझ्या लक्ष नव्हता, मी बोललो होतो की छान दिसून राहिली म्हणून. जाऊ द्या काही पण सांगता. अरे खरंच राधा, बोललो होतो मी तुला मस्त दिसत आहे म्हणून. आता रूम मध्ये पाहुणे वगैरे होते ना, त्याच्यामुळे मग कसं आलो असतो मी. कोण नवीन पाहुणे होते? तुमच्या बहिणीच होत ना सगळ्या. बहिणीच होतात ना तुमच्या वहिनी वगैरे. हो, माझ्या बहिणीच होत, पण हसले असते ना माझ्यावर. का बापा तुम्ही पण. अरे राधा, 2 गद्दे वाचले आहे, तिकडे लागतात का? 2 गद्दे वाचले का? ठीक आहे ना, मग आणून टाका इकडे 2 गद्दे. किती गद्दे बोलवले होते तर? अरे गद्दे वगैरे बरोबर बोलवलो मी, पण आता पाहुणे थांबले नाही ना. मामाजी वगैरे गेले आणि हे शांताराम भाऊ वगैरे गेले. मी आपलं मेन पाहुणे थांबतील बा याच्याने आणलो होतो गद्दे, पण मेन पाहुणे पण नाही थांबले म्हणून वाचले गद्दे. नाहीतर जर पाहुणे थांबले असते तर कमी गेले असते उलट. तुम्हाला तर म्हटली की जास्त गद्दे नका बोलवू म्हणून. आपल्या घरी आहेत ना, आईकडे आहेत कपडे, आपल्याकडे पण आहेत हातरायचे, पांघरायचे, आणि रेखाकडेही आहेत, होऊन जातील म्हटले. राधा, ते म्हणतात ना भूक नसावी पण शिदोरी असावी म्हणून. पाहुणे थांबवत की नको थांबवत, आपल्याकडे अरेंजमेंट तर पाहिजे. आणि जर पाहुणे सगळे थांबले असते तर घरचे बिस्तर झाले असते का मग वेळेवर उपात आली असते ना. ते परवडले. आता 1-2 गद्दे वाचले ते परवडले. आणि घरचे बिस्तर काढला तर मग खराब होतात ना कार्यक्रमामध्ये. कसे खाली हातरा खराब नाही होत का? मग अजून धुवाची उपात. हो, ते तर आहे म्हणा. चांगला केला तुम्ही गद्देच घेऊन आले तर किरायाने. आता हे बेडशीट वगैरे आहे तर धुवायला काही नाही लागत. दे पटकन बेडशीट दे. हो, घ्या ना हे बेडशीट. खोलतो ना बाबा, खोलतो ना.
एकावर एक बेल मारून राहिला. कोण आहे तर आता एवढीवर कोण आला बाबा? कोण आहे? आई मी नारायण आहे ना, खोल ना दरवाजा. हो हो खोलते खोलते. का आई किती वेळचा बेल मारत होतो मी? झोपून गेले होते का एवढ्या लवकर? हो झोपला होता नाही तर का. आणि आता वाजले किती नारायण? आता का आई 10 वाजले फक्त. 10 वाजता झोपून गेले होते. हो आता वावरा उरात जावं लागते ना बेटा. थकून जाते माणूस. गहू सोंगणी सुरू आहे तर जेवण केला की बस झोपच लागते. तरी 9 वाजेपर्यंत तर जागेच होता. मग 9:30 वाजे झोपला आम्ही. डोळा लागला होता. किती 4 वेळा बेल मारलो आई मी. आवाज नाही आला ना. पंखे सुरू आहेत ना जोरात. आता गरमी होते तर होते बापा. मच्छर किती आहेत. खूपच मच्छर वाढले. त्याच्यामुळे जोरात पंखे सुरू ठेवावे लागतात म्हणून आवाज नाही आला. आणि एकावर एक बेल मारावं लागते का? हो हो येतो म्हणते जाओ. आता पलंगावरून उठूनही यायला वेळच लागते ना. तुझ्या बाबांना म्हटले जा कोण बेल मारून राहिले तर आता कोक ना काक नाही केला. मग मलाच उठून यावं लागला. आणि हो रे नारायण काही फोन बिन तर काही केलाच नाही येतो का काही म्हणून. आई फोन लावलो तर फोन लागला नाही. स्विच ऑफ सांगत होता. हो चार्जिंग संपली होती घरा मगाशी तुझ्या बाबांच्या मोबाईलची. पण लक्ष्मी जवळ इथं आहे ना मोबाईल. तिच्या फोनवर काऊन नाही लावला? लक्ष्मीला पण लावलो ना फोन. तिचाही फोन नाही लागला का? लागला फोन पण उचलला नाही ना. बरोबर आहे. त्या रूम मध्ये कूलर सुरू आहे ना. आवाज नाही आला असेल. मला तर वाटलं थांबते का बाबा तुझा फोन नाही आला तर. थांबत असेल म्हणलं आता शांताराम वगैरे आहेत तर. थांब तर म्हणत होते आई भाऊजी. पण उद्या सकाळी 8 वाजेत जायचं आहे ना. तारीख घेतली आहे ना. उद्याची बुकिंग आहे. त्याच्यामुळे मी म्हणलं नाही थांबत. शांताराम भाऊही आले ना सोबत माझ्या. हो का? आई म्हणला तू सोबत तर येऊन जातो म्हणाला. तर आले सोबत माझ्या. आई त्या मामीजी वगैरे म्हणत होते तुला आली काऊन नाही म्हणून. मस्त आहेत आई. राधाताईच्या घरची लोक सगळेजण मस्त आहेत. नाही स्वभावाला चांगली आहे राधाची सासू. माझी इच्छा होती वगैरे जायची पण आता बाया केल्या होत्या ना बेटा. गहू कापणे आवश्यक होता. कुडकुडा होते ना. बंद केला बाया तर मग भेटत नाही. दुसऱ्यांकडे चालले जातात. गहू सोंगणी सुरू नाही राहिली असते ना तर मी गेलीच असते. जाईन मग नंतर कधीतरी. आता आहे ना अजून एक मुलगा त्यांच्या लग्नाचा. नारायण झोप लागत आहे खूपच मला. थकून जाते माणूस दिवसभर. आई ठीक आहे तू झोप. हो मी झोपतोय. लाईट गीट बंद करून घे. हो आई करतो. बापरे बाप किती गिफ्ट दिला. राधा ताई छान छान गिफ्ट आले मस्त. हो वहिनी जास्त हे गिफ्ट ना ते आम्ही राहत होतो ना आधी. तिथले आहेत. काही तिथले मोहल्ल्याचे आहेत. घरमालिक वगैरे आले होते त्यांनी दिले. सिटी मध्ये ना जास्त असेच गिफ्ट देतात. पण राधा काही म्हण बापा हे कोणत्या कामाचे? आता हे बावली आहे ठीक आहे. एक बावली ठीक आहे खेळायला होते. ह्या 2-3 दिसल्या मला. 2-3 बावल्या कोणत्या कामाच्या? आता हे कुंताच्या हातामध्ये तो आहे का भालू? ते तसे भालूही ना 2-3 दिसले. ललिता ताई भालू नाही म्हणत. टेडी बिअर म्हणतात यांना. म्हणत असतील तो टेडी फेडी. मी भालू विलूच म्हणतो. समजला ना? झाला समजायचं तसं नाही ललिता ताई. मी तर अशी बोलली की नाही माझ्या मुली बापा मला म्हणतात का मम्मी म्हणते काही पण बोलते बापा म्हणते तू म्हणते. पक्की अडाणी सारखी बोलते म्हणते. तुला चांगला बोलता नाही येत का म्हणते. असे तसे बोलतात बापा दोघीचे दोघी. बरोबर आहे ना वहिनी त्यांच्या बरोबर आहे. का राधा आता कशाचं बरोबर आहे? आता आधीपासून माणूस म्हणते भालू तर बावली. आता ह्या बावलीलाही का म्हणतात बापा? ते का ते डाल म्हणतात ना. वहिनी डॉल म्हणतात डॉल. तर मग काही नाही होत नाही का शांतताई? नाही ललिता काहून काही नाही होत म्हणते. आपल्यामध्ये थोडासा बदलाव आणावा लागते ना ललिता. मुलं वगैरे टोकतात तर बरं नाही वाटत. आमच्या इथला चिकू काही नाही म्हणत. हसते फक्त. का मम्मी म्हणते तुला बोलताच नाही येत म्हणते. काही नाव घेते म्हणते. काही नाही होत वहिनी. राधाताई मस्त छान तोरडी आहे. वहिनी तोरडी ना रेखाच्या आईने आणला. अरे बापरे जाऊच्या माहेरची तोरडी आहे का? वहिनी परीच्या वाढदिवस झाला तर तुम्ही पण तोरडी दिल्या होत्या का? हो तोरडीच दिली होती मी पण. त्यांनी तोरडीच आणला. का घेऊ म्हटलं असतील. आता तोरड्याच घेतो म्हटलं असतील. रेखानं सांगितलं नसेल राधा. रेखा बोलली असेल की माझ्या जाऊच्या माहेरून परीसाठी तर तोरड्या घेतला तर आई तू पण आणून घे तोरड्या. आता माहित नाही बापा आपण काही ऐकलं नाही तर मी कशी म्हणू. नाही पण चांगल्या तोरड्या आणला. मी घेतली ना त्यांच्यापेक्षा वजनी दिसून राहिल्या ह्या तोरड्या. आणि रेखाताई त्या तुमच्या मामा सासू होत ना लुगड्यावाल्या. मामी सासू आल्या होत्या ना तुमच्या रेखाताई? हो कोणत्या वहिनी आल्या होत्या ना. माझ्या मामी सासू मामा सासरे आले होते. थांबले नाही ना? नाही थांबल्या. का आणला तर त्यांनी मग? त्यांनी ना वहिनी हातातले कडे आणला चांदीचे. हो का हातातले कडे आणला का? आणि राधा पैसे किती झाले?
पैसेही पुष्कळ झाले असतील. पैसे ना 4,500 झाले. 20 रुपये कमी आहेत 4,500ला. हो का, चांगले झाले. एवढा सामान पण झाला. आपण पैसेच दिला बापा. मी पण म्हटले का घेऊ घ्यायलाही काही वेळ मिळाली नाही. म्हणलं पैसेच देऊन देते. मी 500 रुपये दिले. आणि मी 200 रुपये दिले. राधा, मी 200 रुपये दिले राधा. पॅकेटमध्ये दिला होता बापा. म्हणलं कामात येतात पैसे देऊन द्यायचा म्हटले. नाही चांगले होतात ना वहिनी, पैसे पण कामात येतात. नाही तर काय, एवढे खेळणेच झाले. खेळणे पण झाले तर कामात येतात बहिणी. आहेत ना दोघी बहिणी खेळायला. बापा राधा, झोपा नाही का? एका धरून बसल्या. उद्या खोलखाल केल्या असत्या. झोपा ना, आता वाजले किती? पाहुण्यांना जागीच ठेवते का? आई मी म्हंटली झोपा म्हणून वहिनी वगैरेंना. मी हे आमच्या घर मालकानं का आणला म्हणून नाही का गिफ्ट बघत होती. तर मग वहिनी वगैरे पण खोलायला बसल्या. गिफ्ट द्या म्हणतात, आम्ही पण बघतो म्हणतात. मी तर म्हंटली वहिनी वगैरेंना आराम करा, झोपा म्हणून. आता 10:30-11 वाजले. करा आराम करा. ते बाकीचे राहू दे गिफ्ट, उद्या पाहून होतील. हो आई ठेवत आहे. मीरला आणू का इकडे? हो आई घेऊन या. मी म्हटली बिस्तर लावून व्हायचं असेल तुझ्या. मीरला घ्यायसाठी आली नाही तिकडे तर. रेखाच्या आईसोबतच बोलत राहिली मी आतापर्यंत. तसा नाही आई, इथं गिफ्ट होते की नाही हे ठेवले. बिस्तर लावले तर म्हणलं आता बघून घेते. हो पण वाजले किती आता? झोपही झाल्या पाहिजे ना. हो झाला ना आई, ठेवते आता. हो पाय बाबा, बरोबर सामान सुमान ठेव. राधा, ह्या तोरड्या कोण आणला? शांतामासी तोरडे आणली का? नाही आता बाई, मी तोरड्या नाही आणली. मी ते कानातली आणली. नाही हातात दिसल्या की नाही तोरड्या, तर म्हणून विचारली बाबा. आई ह्या तोरड्या ना रेखाच्या आईने आणला. असा विनबाईनं आणला का? आणि राधा, माझ्या भाऊजीनं का आणलं? पाहिली का तू? आई त्यांनी हातातले कडे आणला चांदीचे. किती म्हणावा म्हणतो माझी भाऊज. कडे आणलं नाही हातातले? सोपते का तिला हातातले कडे आणायसाठी? राहू द्या ना आई, आता आणला तर आणला, का होते. हो पण त्या विनबाईनं तरी तोरडे आणलं ना. आणि माझी भाऊज ते हातातले कडे घे आणलं म्हणते तू. काही नाही होत ना आता बाई, आणू द्या काही जो आणला तो. हो मी तशीच करीन ना. मी कशाला जास्त मोठा सामान घेऊन जाईन. तिलाही 2 मुलं आहेत. उद्या चालून लग्न होतील. त्यांचे पोरं बारं होतील. वाढदिवस बारसे करतील तर मी का नेईन नाही का? अंगावर ठेवणार आहे का? मी पण घेऊन जाईन हातातलेच कडे. वेळ आहे नाही आता, राहू द्या. जे आणला ते आणला. हो पण सोपते का म्हणतो. एखादं कंटी आणून टाकलं नसतं ना अर्ध्या ग्रामची. आई आता सोनं महाग झालं ना, त्याच्यामुळे घ्यायला नाही पाहत. जाऊ द्या आता बाई, नाही आणला सोन्याची वस्तू तर. आता त्यांनी आणला असतं सोन्याची वस्तू, मग तुम्हाला पण न्यावी लागलीच असती. हो तर मी तशीच म्हणतो ना भासी. मी का नाही नेलो असतो का? पण सोपते का भासी? माझ्या भाऊजीने ते हातातले कडे आणला, सोपते का सांग? आता त्यांना सोडलं ना, का करायचं आहे तुम्हाला? ते जाऊ द्या आई. मी का म्हणते, तुम्ही कोणाकडे झोपता? होईल का? तर इकडे जागा होत असेल तर मग इकडेच झोपतो. हो होईल नाही, इथं जमतात ना खाली 3 जण जमतात, 3-4 जण. राधा ताई, एक काम करा तुम्ही. आता बाई तुम्ही आणि लाडो बेडवर होऊन जा. आम्ही 4 जण इथं खाली होतो. नाही वहिनी, आम्ही बेडवर झोपू आणि तुम्ही खाली झोपाल का? का होते राधा ताई? नाही का होते म्हणजे? सूर्यकांता वहिनी, कुंता वहिनी आणि ललिता वहिनी, तुम्ही एक काम करा, बेडवर व्हा 3 जणी. आम्ही इकडे खाली 3 जणी झोपतो. आणि मीर कशाला राधा, इथं बेडवर व्हा ना तुम्ही 3 जणी. आता बाई पण थोडासा वयस्कारच आहेत. आम्ही खाली झोपून जातो. छोटीशी मुलगी पण आहे तुमची, तर तुम्ही बेडवर झोपून जा, आम्ही झोपतो ना खाली. नाही भासी, तुम्ही बेडवर व्हा 3 जणी. हो कोणता वहिनी, आई बरोबर म्हणतात. तुम्ही 3 जणी बेडवर झोपा, आम्ही 3 खाली झोपतो ना. मीर राहील आमच्या जवळ. राधा, मी मीरला घेऊन येतो. उचल वाचल करा पटकन इथून. हो आई, ठेवते ना ठेवते. हो चला बाबा, आता झोपून. उद्या लवकर उठून गावी जायचं आहे. चहा वगैरे पिऊन ना जाऊन शांतताई. जेवण बिवण काही करत नाही आपण. बाबा वहिनी, जेवण बिवण करूनच जाल. चहा पिऊनच जाऊ म्हणतात. नाही राधा, आता आलो ना, रात्रभर थांबलो. उद्या लवकर जायचं आहे. शांतताई लवकर कराल बाबा, नाही तर बस. नाही ललिता, तुम्ही जेव्हा जाऊ म्हणाल तेव्हा जाऊन. का बाबा वहिनी, आता रात्रच आहे, सकाळ व्हायचीच आहे. आणि आताच म्हणून राहिले की उद्या चहा पिऊ आणि जाऊ म्हणून. नाही राधा, उद्या ना एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला जायचं आहे. तुझे भाऊ 10 वाजे जातात, तर त्यांच्यासोबतच जायचं आहे मला पण. सगळे पाहावं लागतात ना कार्यक्रम. हो ते तर आहे म्हणा वहिनी. रमेश, कुंताचा फोन आला होता का? नाही आला होता फोन. किती वाजे येतात तर? का माहित आहे आता का बनवू बाबा भाजी? राहू दे ना ताई, कंबर दुखते म्हणते ना, मी बनवून घेतो. चुलीवर बसल्या बनवतो. गॅसवर बनवासाठी नाही जमत. गॅसवर कसं उभा राहावं लागते ना. दोघं मायलेकाचा स्वयंपाक बनवतो ना. आता कुंता गीत जेवण करून येतात का बापा? हो आई, ते जेवण करूनच येतील ना, कशाला लवकर येतील. आई, पाणी आहे का प्यायचा की आणावं लागेल?
आता तर होईल म्हणा, मग आणावं लागेल. आणून घेतो ना आता, मग ऊन होईल ना. हो आणून घे एक घगरा. आई कुंताला फोन लावून बघतो ना, माहित होईल किती वाजेपर्यंत येतात तर. कशाला लावते रमेश फोन? राहू दे ना, नको लावू. येणार आहेत ना आज, काही थांबणार नाही आहेत ना. हो आई, थांबणार तर नाही आहेत म्हणा, येणार आहेत. मग झाला, नको लावू, राहू दे. किती वाजले बाबा रमेश आता? हा भूक लागली असेल तुला. आता नाही, 9 वाजले. 9 वाजून गेले नाही का? हा रात्री ना 2-3 वाजेपर्यंत झोपच नाही लागली. मग सकाळी सकाळी टोळा लागला माझा, उठूनच नाही झाला. तूही आवाज नाही दिलास, हा आई उठ का काही म्हणून. मी म्हणलं आता झोपली आहे आई, तर झोपू दे म्हणलं, कशाला उठवू बापा म्हणलं. हो मी उठलं तर 7:30 वाजले असतील नाही रमेश? हो आई, 7:30 वाजले होते तू उठली तर. हो चाय चुई होऊन गेला होता तुझ्या ठेवून. भूक लागली असेल आता, बनवतो पटकन मी स्वयंपाक. नाही लागली नाही भूक. चहा पेलो ना 2 वेळ, मी आधी पेलो होतो, बनवलं होतं, मग तू बनवली तर अजून दिली मला. नाही लागली आहे भूक. बापा कोणता एवढे लवकर येऊन गेले? मला तर वाटलं येते का बापा, म्हटलं 4-5 वाजेपर्यंत. हो ना कोणता, खूप लवकर आले ना तुम्ही तर. विहीनबाईने एवढ्या लवकर जाऊ दिला का? नाही नाही, खूप आग्रह करत होत्या नका जाऊ, जेवण करूनच जाल, जेवण करूनच जाल म्हणून. पण ना या ललिता ताईला लग्नाला जायचा होता, त्यांच्या घाईने यावं लागला. नाश्ता वगैरे केला, चहा पिला आणि आला. त्या तर ललिता ताई नाश्ताही नाही म्हणत होत्या, चहा पिऊन निघू म्हणत होते. असं फोनही नाही केली ना मग. आता का फोन करायचा म्हटले, घरीच जायचं आहे ना म्हटले. नाहीच करत होते सगळे जण. ललिता ताई म्हणते तुम्ही थांबा म्हणते, जेवण करून याल म्हणते, मी जातो म्हणते. मग तसं कुठं आम्ही थांबलो असतो का? मग शांताताई म्हणते नाही म्हणते, आता सोबतच आलो तर सोबतच जाऊन म्हणते. कोणता शांताराम भाऊ मग रात्री चाले का? दिसले ना शांताराम भाऊ सकाळी. हो ते रात्री चाले ना. भाऊजी नाही थांबले, भाऊजी ना सोनू रात्री चाले. मग हे नारायण भाऊजीच्या सोबत. हो सकाळी शेणपोटा करताना दिसले मला शांताराम भाऊ. हो ते रात्री चाले. फोन लावतोच म्हणत होतो कोणता तुला, आता आई म्हणते कशाला लावते, राहू दे म्हणते, येतील म्हणते, काही थांबणार आहेत का म्हणते. नाही थांबायचा तर नव्हता म्हणा, पण जेवण वगैरे करून आला असता तर त्या ललिता ताईच्या घाईनं आला लवकर. आई चांगला झाला. मग 11 वाजेच्या नंतर किती ऊन होते.